मुंबईतील काळा घोडा परिसर काट टाकतोय आणि यासाठी पुढाकार घेतला भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी। आज आपण पाहतोय या ठिकाणी बरेचसे कलाकार आहेत जे या ठिकाणी आपली कलेचं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतात। बरेचसे तरुण जेनझीज इथे रील बनवताना पाहायला मिळतात आणि विदेशामध्ये जशा थीम असतात, पेडेस्ट्रियन रोड्स असतात आणि नॉन पेडेस्ट्रियन हे सगळे रोड असतात जिथे कम्युनिटी एकत्र येतात, गॅदर होतात आणि चर्चा घडून आणतात। आर्ट, कला, उत्सव यांना वाव असतो। अगदी त्याच धर्तीवरती विदेशी कलाकारांच्या धर्तीवरती मुंबईमध्ये सुद्धा आता अशा प्रकारचा एक रस्ता असणार आहे। कालाघोडाच्या अगदी बाजूला रस्ता असणार आहे। ही थीम नेमकी काय ते जाणून घेणार आहोत। मकरंद सर, तुमचं स्वागत आहे TV9 वर। काय नेमकी ही सगळी थीम आहे आणि मुंबईकरांसाठी पर्वणी म्हणावी का? अतिशय चांगलं एक संकल्पना ही राबवण्यात आलेली आहे। काळा घोडा परिसर हा मुंबईतला किंबहुना देशभरातला जाणलेला आर्टसाठी जाणलेला परिसर आहे। तर असं असताना आज इकडे तुम्ही बघितलं तर भारतातला पहिला पेडेस्ट्रियन ओनली झोन आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आज इकडे 6 रस्ते फेज 1 मध्ये आपण पेडेस्ट्रियन्ससाठी राखीव ठेवलेले आहेत। फेज 2 मध्ये उरलेले जे रस्ते आहेत काळा घोडा प्रिसिंक्टचे ते राखीव ठेवणार आहेत, जेणेकरून फक्त पेडेस्ट्रियन इकडे येऊ शकतील, डायनिंगचा एक वेगळा एक्सपिरियन्स, ओपन एअर डायनिंगचा वेगळा एक्सपिरियन्स अनुभव घेऊ शकतील। आर्टचा, मग ते सिंगिंग असो किंवा म्युरल्स असो, वेगळे आर्टिस्ट आपले इंडियन आर्टिस्टना इकडे प्रोत्साहन दिलं जाणार आहे। तर अशी सगळी संकल्पना आहे। नक्कीच आपण पाहतो की मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा काळा घोडा आर्ट फेस्टिवल भरतो, संपूर्ण मुंबईकर, ठाणेकर, नवी मुंबईकरची वाट पाहत असतात की कधी या ठिकाणी आर्ट प्रदर्शनी भरते आणि त्याचा आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आस्वाद घेता येईल। पण आता 24 तास आणि वर्षातले सगळे 365 दिवस हा आनंद साजरा करता येईल। अगदी इनफॅक्ट तुम्ही जर बघितलं फेज 2 कंप्लीट झाल्यानंतर आज इकडे आपल्याला संपूर्ण जेवढे पण गाड्या इकडे दिसत आहेत त्या सगळ्या गाड्या आपण जमिनीखाली अंडरग्राऊंड पार्किंग करणार आहोत, जेणेकरून ह्या सगळ्या गाड्या जमिनीखाली जातील। वरती फक्त लोकांना फिरायला, लोकांना इकडे एक्सपिरियन्स, एवढे सगळे हेरिटेज स्ट्रक्चर्स आहेत ते हेरिटेज स्ट्रक्चर एक्सपिरियन्स करायला, आर्ट एक्सपिरियन्स करायला, डायनिंग एक्सपिरियन्स वेगळा मिळण्यासाठी आज इकडे हे करण्यात आलेलं आहे। आणि ये तो एक झाकी आहे हे अशासाठी, कारण इतके गेले 25-30 वर्ष मुंबईकरांचा पैसा तर खर्च होत होता, पण मुंबईकरांना कोणतं वेगळं एक्सपिरियन्स मिळत नव्हतं। आज प्रथम तुम्ही बघितलं तर मुंबईकरांचा तोच पैसा चांगल्यारीत्या खर्च करून मुंबईकरांना एक वेगळा एक्सपिरियन्स मिळवण्याचा प्रयत्न हा आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे। राहुल नार्वेकर यांनी पण खरं तर यामध्ये पुढाकार घेतला। काय म्हणाल तुम्ही? त्यांचे बंधू आहात आणि त्यांनी जी संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये होती त्याला लहान भाऊ म्हणून तुम्ही पूर्णत्वास नेता असं म्हणा। आम्हाला नेहमीच अतिशय चांगलं आणि घरगुती मार्गदर्शन मिळत असतं आणि राहुल नार्वेकरांच्या संकल्पनेतून आज मुंबईकरांना एक पेडेस्ट्रियन ओनली प्लाझा हा मिळत आहे। लवकरच तुम्ही ह्या प्लाझाचं इनॉग्रेशन होईल, जेणेकरून जेवढे पण आर्टिस्ट आहेत, मग ते वेगवेगळ्या प्रतिष्ठित स्कूल्सचे आर्टिस्ट असो, सिंगर्स असो, त्यांना इकडे स्पेस दिली जाईल, जेणेकरून त्यांचा आर्ट ते इकडे डिस्प्ले करू शकतील। इतर काही लोक या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत। आणि ताई, तुमचं स्वागत आहे। तुम्ही सुद्धा नगरसेवक आहात आणि किती फायदा होईल इथल्या सगळ्या मुंबईकरांना आणि साऊथ मुंबईकरांचं एक राहणीमान जे आहे ते आता उंचावतंय आणखी जास्त असं म्हणा? हो, नक्कीच, कारण असं कुठे वॉक इन प्लाझा असं कुठे नाहीच आहे, कुठेच नाही मुंबईत। आणि इथे यू विल ॲक्च्युली गेट असं युरोपियन फील एकदा सगळं। इथे तिकडे सगळीकडे असंच असतं। सो आय एम शुअर इकडचे लोक पण खूप एन्जॉय करतील इकडे। आता जेनजींचा ट्रेंड आहे, मग पुढे अल्फा पण आहे, त्यांच्यासाठी हे सगळं करून ठेवलं तुम्ही? हो, ते तर एवढे ट्रॅव्हल करतात तर त्यांना नक्कीच आवडेल ही जागा। धन्यवाद ते आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन गणेश राटेसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।